मी राजेंद्र कोचर. मला 15 तारखेला छातीमध्ये चमका आल्या होत्या. त्याच्यानंतर मी 17 तारखेला 9 पल्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शीतलकुमार हिरण यांना माझी तब्येत दाखवण्यासाठी आलो. नेमकं डॉक्टर त्यावेळेला मोठ्या शस्त्रक्रियेत बिझी असल्यामुळे त्यांच्या असिस्टंट डॉक्टर निकिता यांनी मला चेक करून सांगितलं की ट्रेडमिल टेस्ट आणि 2D इको करावी लागेल. ती केली आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी येऊन परत बघितल्यानंतर त्यांनी मला एकदम कॉन्फिडंटली सांगितले की तू घरी जाऊ नको, आजच्या आज ॲडमिट होऊन जा. त्याच्यानंतर एन्जिओग्राफी झाली. त्याच्यात जितके हाय ब्लॉकेजेस निघाले, खरं तर डॉक्टर शीतलकुमार हिरण हे एन्जिओप्लास्टी तज्ज्ञ आहेत, परंतु त्यांनी तेव्हाही सांगितलं की ही केस अशी आहे की आपल्याला बायपासने करावी लागेल, जिचा सक्सेस रेट चांगला राहील. म्हणून माई डॉक्टरांना रेफर करून आम्ही त्यांच्याकडनं ती शस्त्रक्रिया करविण्याचे ठरविले. फॅमिली मेंबर्सचा आणि काही मित्रमंडळींचा असा विचार चालला होता की आपण सेकंड ओपिनियन घेऊ, परंतु मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की माझा 9 पल्स हॉस्पिटलवर व डॉक्टर शीतल हिरण यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जे काही करायची पूर्ण ट्रीटमेंट मला येथेच करायची. त्याच्यानंतर मग पुढच्या प्रोसेसेस सुरू झाल्या. स्टेप बाय स्टेप त्यांनी मला ट्रीटमेंट दिली. एकदम उत्कृष्ट प्रकारची सेवा. डॉक्टर माई, डॉक्टर राजेंद्र देशमुख, डॉक्टर हिरण हे सर्वांनी चांगली सर्व्हिस दिली. मी या सर्वांचे खूप खूप आभारी आहे व मला देवस्वरूपात हे माझ्यासमोर आलेत आणि मला पुनर्जन्म दिला आहे. हॉस्पिटलची ट्रीटमेंटसुद्धा म्हणजे राईट फ्रॉम टॉप टू बॉटम सर्व डॉक्टर्स, असिस्टंट डॉक्टर्स, ब्रदर्स, सिस्टर्स, वॉर्ड बॉईज, लॅब टेक्निशियन्स सर्वांची सर्व्हिस उत्कृष्ट होती. रूममध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. तर खरोखरच मी तर सजेस्ट करेन की आता आपल्याला काही शस्त्रक्रियांसाठी मुंबई पुण्यात पळण्याची काही गरज नाही. नाशिकमध्ये हे डॉक्टर खूप चांगली सेवा देत आहेत आणि कॉन्फिडंटली देत आहेत. त्यांचे एक एक निर्णय घेण्याची मी समोर बघत होतो. एकदम फटाफट निर्णय घेत होते. पेशंट आम्ही म्हणजे मी स्वतः त्यांच्या ताब्यात होतो, पण जे काही मला दिसत होतं त्याच्यावर नाही मी माझ्या भावना व्यक्त करतोय. धन्यवाद.